आज आम्हाला जेवण करायला अक्षरशः 2:45 वाजून गेले होते. ते कसं काय तुम्हाला सांगतेच. तर आज होती सुट्टी, तर म्हटलं चला एक्स्ट्राचे कपडे धुवायचे आहे ते धुवून घेऊया, कारण की आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं, सकाळीच बनवायचं. अंघोळ करून येत नाही तर छान असा मटकीचा नाश्ता बनवून घेतला आणि लगेच इकडे कपडे वाढत नाही, कपडेसुद्धा काढून जागच्या जागी घडी करून ठेवले. आणि इकडे बघा उर्वांचं काय चाललं, तर तो वाजत होता चाणक्यने, ती माहिती नाही त्याला किती काय काय समजलं तर. आणि अवनी आणला होता फणस, पण आज आमची सकाळीच लाईट गेलेली, ती 12 वाजता येणार होती. म्हटलं चला 12 वाजता येते, तोपर्यंत आपण पूर्वतयारी स्वयंपाकाची करून ठेवूया. त्यासाठी फणस वगैरे मांडून घेतलं, मसाले लावले, एका साईडला भात व्हायला ठेवला आणि कणिकसुद्धा भिजून ठेवली. पण ती काही लाईट आलीच नव्हती. उर्वांशीला अक्षरशः भूक लागून गेली, तर छान असं पोळी बनवून दिली, ते सुद्धा त्याने खाल्ली. आणि आमची लाईट आली होती 2:45 वाजता. लगेच मसाला वगैरे लावून घेतला. रस तर काही बनवायचा नव्हता, पण उर्वांचं चाललेलं मम्मा तू बनवणार होती तर बनव, कारण की भरपूर उशीर झाला होता. माझी तर इच्छा नव्हती, भूक पण लागली होती, पण त्याचं चाललेलं मम्मा मला रसपापड खायचं म्हणून. आणि इकडे बघा खायच्या वेळेस त्याच्या गप्पा चाललेल्या. तर असा होता आजचा दिवस, त्यामुळेच आम्हाला वाजले 2:45.